हॅलो, वेलकम टू अवर चॅनल. तर ही आहे माझी कुहू आणि मी बोलते ती कुहूची मम्मा. तर आमचा सकाळचा दिवस हा असाच जातो की असं कुहूला सकाळी रोज ब्रेकफास्ट भरवायला माझा असाच टाईम जातो. आणि आम्हाला शॅकी शॅकी सॉन्ग खूप आवडतं, त्याच्यामुळे ते आम्ही लावून ठेवलेलंच असतं. आणि कुहूसाठी मी जी आज रेसिपी बनवली होती ती मी माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती ऑलरेडी पोस्ट केली आहे, तर प्लीज ती नक्की बघा आणि तुमच्या मुलांनासुद्धा नक्की द्या. तर असं मी कुहूला भरवत होते. कुहूचं काय काय वेगवेगळं चाललं होतं. तिला भरवणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं टास्क आहे. तिला मी हातामध्ये काही खेळणी सोडून आम्हाला काही दिलं तरी चालतं. आम्हाला चावी असेल, रिमोट असेल, या सगळ्यांसोबतच आम्ही खेळतो आणि आम्ही रोज नवीन नवीन गोष्टी शिकतो. आणि मम्माला कसा एक्स्ट्रा त्रास द्यायचा हेही आमची कुहू रोज करत असते. असो, याने माझं वेटसुद्धा लॉस व्हायला लागले, कारण कुहूच्या मागे पळून पळून माझं वेट खरंच लॉस होतं आहे. मी ठरवलं होतं प्रेग्नन्सीनंतर मी कसं वेट लॉस करू, काय करू, जिम लावू का, मला खूप टेन्शन होतं. पण जशी जशी कुहू सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला लागली ना, तसं तसं माझंसुद्धा ॲक्टिव्हिटीज खूप होत आहेत तिच्या मागे मागे आणि माझं वेट आपोआप लूज होत चाललेलं आहे. त्यामुळे माझा हा खूप प्लस पॉईंट आहे. ते हे तर ही गोष्ट मी खूप अशी पॉझिटिव्हली घेतली आहे आणि हे मी आता एन्जॉय करते. कुहूसोबत कुहू चावीसारखी वरती घेऊन ती खाली टाकत असते. तिच्या हातामध्ये आम्ही काहीसुद्धा दिलं ना, ती अशी वरून फेकत असते. तर ती इथेच नाही, तिथं आम्ही कुठे बाहेर गेलो ना तर तिथेसुद्धा ती हेच करते. ती काही गोष्ट असेल ना ती वरून फेकत असते. तिला जो आवाज जो आहे ना, तिला आवर्जून ती वाकूनसुद्धा बघते की खाली ते पडलं आहे की नाही. हे अशी आहे माझी मुलगी. तर काही नाही, आमचं हेच सगळं कंटिन्यू चाललं होतं. तर मॅडमची बसायची स्टाईल बघा कशी आहे. असं काहीच मॅडम बसतात चेअरमध्ये. नंतर आला मॅडमचा दुपारचं जेवणाचा टायमिंग. तर दुपारी जेवणासाठी मी जेवण असं नव्हतं बनवलं, आवाकाडो तिच्यासाठी घेतला होता, कारण सकाळी जो मी मखाना बनवला होता तो तिने बऱ्यापैकी खाल्ला होता. त्याच्यामुळे मी म्हटलं काहीतरी साधं सिंपल फ्रूटच देऊया तिला, म्हणून मी तिला आवाकाडो घेतला. पण आम्हाला मॅडमना अवाकाडो अजिबात आवडत नाही. अवाकाडो खाताना आमची खूप नाटक असतात आणि तिच्या मम्मीला म्हणजे मला तिला अवाकाडो पाणी भरवल्याशिवाय पाणी चैन नाही पाणी पडत. मी पाणी आठवड्यातून पाणी 2 वेळा तरी पाणी तिला पाणी अवाकाडो देतेच. तिने नाटक खूप केलं व्हिडिओमध्ये. नंतर मी मोबाईल साईडला ठेवून दिला आणि तिला मी अवाकाडो भरवला. मग एकदा पोट भरल्यावरती आमच्या मॅडमची चालू झाली मस्ती. एका कोपऱ्यात तिथे जाऊन बसली होती. हा असा काही आमचा खेळण्यांचा पसारा चालू होता. मधूनच ती पियानो वगैरे घेत होती, वाजवत होती, मधून सोडत होती, कुठे जाऊन रिमोट घेत होती. असं काही काही तिचं दिवसभर चाललेलं असतं. आणि मॅडमना आज दिवसभर अजिबात झोप नव्हती आली. ती आज झोपलीच नव्हती. त्यामुळे मदन सकाळी रात्रीसुद्धा ती लवकर नाही झोपत. त्यामुळे माझासुद्धा सकाळपासून दिवस असा थोडासा असा कंटाळवाणाच जातो, कारण मग रात्री झोप होत नाही, मग सकाळची परत उठून कामं वगैरे येते आणि दिवसभरसुद्धा कोण नाही झोपत. तिला मी खूप ट्राय करत होते झोपवायचं, पण ती नाहीच झोपली. तिची अशी काहीशी मस्ती चालू होती, इकडून तिकडून तिकडून इकडून. आत्तासुद्धा मॅडमचं आमचं तेच चालू आहे. कुठेही ते वाजव, कुठे तिथे वाजव, काहीतरी चालू असतंच. नंतर बसवलं तिला मी तिथे कोचवरती, तर बाहेर तिचं बघणं चालू होतं.
किती मी तिला झोपवत होते तर काय ती हसत होती. तिला झोपायचं सोडून बाकीचंच तिला चालू होतं. मग खूप टाईम मी तिला हिच्यामध्ये पण बसवलं, पण ती काय झोपतच नव्हती. तर कसं बसं करून मी कुहूला झोपवलं आणि संध्याकाळचे 6 वाजले होते आणि माझी बाकीची कामंसुद्धा राहिली होती. तर मी भांडी वगैरे सगळं घासून घेतलं, किचन क्लीन केलं आणि माझं मला घरातलं काहीतरी सामान संपलं होतं. मग मी ते फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं. आजकाल मी डीमार्टला वगैरे जाण्याचं अवॉइड करते, कारण कुहूला सोबत घेऊन त्या गर्दीमध्ये जायला खूप आम्हा दोघांना नाही एवढं जमत. त्याच्यामुळे मग असं काय लागलं तर मी फ्लिपकार्टवरूनच मागवते. आणि आता तर कितीतरी ऑफर्स आले फ्लिपकार्टवरती. तर हे सगळं लसूण, हे लिंबू वगैरे सगळं 9-9 रुपयाला भेटतं. त्यामुळे मी दरवेळी ते लसूण, कांदा वगैरे असं मागवतच असते. आणि मग ते कसं बरं पडतं, 9 रुपयाला काय होतं ते बरं पडतं. मग तर बिस्किट्स वगैरे काही मागवले, कोणी आलं तर त्यांना द्यायला वगैरे. आणि ते सगळं सामान ठेवून दिलं. इकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. भेंडी बनवायची होती मला. मग भेंडी बनवली आणि कुहू तोवर उठली. मग कुहूला उठल्या भूक लागली होती, तर तिला मी सेरलॅक बनवून दिलं. सेरलॅक म्हणजे जे घरी बनवलं तेच मी तिला सेरलॅक बनवून दिलं, ओट्सचं वगैरे. मग ते तिने खाल्लं. ते खाताना मॅडमची नाटकी बघा. मग नंतर काय कब्बड ओपन वगैरे करायचं चालू झालं. उद्योग नवीन नवीन. आम्हाला क्लचरसोबतच खेळायला आवडतं, जरी आमच्याकडे खूप सारे खेळणी असले तरी. तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.